झी मराठी, चर्चा ही होणारच। दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजनेतील कथित त्रुटी आणि कामातील अनियमिततेविरोधात सुरू करण्यात आलेले कॉम्रेड आप्पा पाटील यांचं आमरण उपोषण अखेर पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांच्या शिष्टाईनं स्थगित करण्यात आलं। संबंधित अधिकाऱ्यांनी योजनेतील अडचणी तातडीनं सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजनेतील अडचणींमुळे नागरिकांना होत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कॉम्रेड आप्पा पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। या योजनेतील त्रुटी आणि कामातील अनियमिततेकडे प्रशासन व संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। गेल्या 2 महिन्यांपासून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू असून नळ कनेक्शन धारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी चाय पे चर्चा कार्यक्रमादरम्यान संबंधित ठेकेदारांना ग्रामस्थांसमोर उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र ठेकेदारांनी नागरिकांसमोर येण्यास टाळाटाळ केली। त्यानंतर ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। या योजनेतील त्रुटींवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व संबंधितांची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांनी मध्यस्थी करत गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली। यावेळी पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर कॉम्रेड आप्पा पाटील यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपलं उपोषण स्थगित केलं। सी मराठीसाठी अब्दुल्ला आठवून, प्रभाकर बंडगर। गावच्या पाणी प्रश्नासाठी हे आजकालचं नाही, म्हणजे मिलिंद म्हटली ती गोष्ट खरी। हा प्रश्न आजचा नाही, हा प्रश्न जुनाच आहे आणि गेली 6 महिने मी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा सोशल मीडियामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न उपस्थित केले होते, ह्याचं काय सांगा, त्याचं काय सांगा, पण त्याचं कुणी उत्तर दिलं नव्हतं। त्याच्यानंतर सामुदायिक सगळ्यांनी मिळून गेल्या 2 महिन्यापासून आपण दर 15 दिवसाच्या आड एकदा चाय पे चर्चा करून सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला। हे सगळं करण्यामागचा हेतू काय की गावाला सरकारनं 5.5 कोटी रुपये देऊन जी योजना केली ती योजना नीट चालत नाही। लोक पाणीपट्टी भरायला तयार नाहीत, कनेक्शन घेतलेले आहेत। लोकांना वर्षभरातनं 50-60 दिवस जर पाणी मिळत असलं तर मग लोक पाणीपट्टी कशी भरणार तुमच्याकडं? आणि मग लोक आम्हाला सगळेच गावातले कारभारी पुढारी सगळेच बरोबर नाहीत, कोण सरपंच आहेत, कोण सदस्य आहेत, कोण कार्यकर्ते आहेत, कोण काय आहेत, हा भाग नाही। सर्वसामान्य माणूस काय म्हणतो की ह्या गावात साधं पाणी मिळत नाही, प्यायला चांगलं पाणी मिळत नाही आणि काय तुम्ही गाव चालवताय, अशा पद्धतीने म्हणजे चर्चा झाल्यानंतर आपण ह्या गावाला ह्या विषयाला एकदा चांगलं वळण द्यायचं आणि हा विषय ऐरणीवर आणायचा हे ठरवून गेली 2 महिने आपण प्रयत्न करावा। चाय पे चर्चा झाली, बरेच सगळे मंडळी आले, सरपंच, ग्रामसेवक असतील, अधिकारी असतील, मिलिंद स्वतः होते। प्रत्येक आम्ही हा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की मग तुम्ही ह्याचं पूर्तता करा, ह्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस भूमिका घेऊन त्याच्यावर कार्यवाही करा। पण आज अखेर ते झालं नाही। शेवटी गेली 15 मागच्या 1 मार्चला इथं सांगितलं होतं की बाबा विषय तर काय आहे, साधं जॅकवेलकडे जायला रस्ता आहे, त्या रस्त्याच्या जागेची खरेदी झाली नाही। का झाली नाही, कुणामुळे झाली नाही, ह्याच्यामुळे झाली नाही, त्याच्यामुळे झाली नाही, तो भाग सोडा। पण आता परत जर जलजीवन योजनेचं काम सुरू झालं तर त्या योजनेत जायला सुद्धा रस्ता तिथं असणार नाही आणि मग उद्या तो शेतकरी आडवा झाला, जाऊ देणार नाही म्हटला तर आपण काय करणार आहोत? त्यावेळेला वैयक्तिक कुणावर नावं ठेवत बसण्यापेक्षा सुद्धा आपण पुढाकार घेऊन ते सुरू करू म्हणून सांगितलं। गावात एवढी मोठी योजना झाली, योजना झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय ज्या ज्या ठिकाणी पाणी गेलं नाही, पाणी पोचत नाही लोकांना, आमच्या लोहार साहेबांना मागे सुद्धा आम्ही विनंती केली होती। एकदा सगळीच लोक आम्ही पाण्यातले काही शाणे आहोत, याचं ज्यांनी अभ्यास केलाय, जे इंजिनियर आहेत त्यांनी तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला करायला पाहिजे म्हणून त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं की साहेब 15 दिवसात तुम्ही ह्याच्याबद्दल काही एकदा आम्हाला तुम्ही सांगा। तेही वेळेत झालं नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलो। उपोषणला बसणार म्हटल्यानंतर तेव्हापासून आदरणीय BDO परीट साहेब असतील, सभापती मिलिंद कुरणे असतील, आमचे ग्रामसेवक पुजारी साहेब असतील, सरपंच असतील, सदस्य असतील, सगळेच गावातले कार्यकर्ते, या सगळ्यांची इच्छा होती एकदा ह्या विषयाचं काहीतरी सूक्ष्मोक्ष लागू दे। त्या दृष्टीनं आज या ठिकाणी सकाळपासून मी उपोषणला बसलो। तुम्ही सगळेजण प्रयत्न केला, सकारात्मक प्रयत्न केला। 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली। परीट साहेब, मी तुम्हाला खास करून सांगतो, माझा स्वभाव आहे एकदा मी शक्यतो कुठल्या भानगडीत पडत नाही आणि एकदा पडलो की ते कडे लावल्याशिवाय सोडत नाही। हे माझं स्वतःचे काम करायची ती स्टाईल आहे। उठसूट कुठल्याही भानगडीत आपण भाग घेत बसत नाही। त्यामुळे आमची विनंती आहे, तुम्ही जे आता शब्द दिलाय, तुमच्या सोयीनं तारीख ठरवला आहे, आपल्या सगळ्यांच्या चर्चेच्या मार्गातून ठरलेला आहे, सार्वजनिक सगळ्यांच्या समोर ठरलेला आहे। त्यामुळे 30 एप्रिल नंतर पुन्हा आम्हाला काही ह्या विषयावर आंदोलन करायची वेळ आणू नका, एवढीच तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो। कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांना दूधगंगा योजनेचं दुसरं दुःख अजून पुढे वेगळं आहे। कारण उन्हाळ्यात नदीला पाणी नाही म्हणून योजना बंद असते आणि पावसाळ्यात नदीला पाणी जादा झालं, जॅकवेलपर्यंत जायला रस्ता नाही, काय बरोबर आहे का चालू करून, जॅकवेलकडे जायला रस्ता नाही,
जायला येत नाही म्हणून पाणी योजना बंद असते. ह्या सगळ्या हळूहळू एक एक गोष्टीचा आपण मार्ग काढत जाऊ. आमचे लोहार साहेब या ठिकाणी आहेत. केंद्रीय जलजीवन मिशन योजनेतलं सुद्धा जे काम आहे ते आपण पारदर्शी पद्धतीने करू. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही त्रास त्या ठेकेदाराला परवा त्याच्यासाठी सुद्धा मिलिंदच्या समोर मिटिंग झाली ग्रामपंचायत सभागृहात. त्या दिवशी पण आम्ही सांगितलंय तुम्हाला जर कोण त्रास दिला, तुमच्यानं जर कोण 1 रुपया मागितलं तरी तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या बाजूने आहे. पण सरकारी पैसे चांगल्या पद्धतीनं चांगल्या कामाला सार्थकी व्हायला पाहिजेत. गावात गोरगरीब माणसं आहेत, कष्ट करून जगणारी माणसं आहेत, त्या सगळ्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे हा एकमेव हेतू ठेवून आपण या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही सगळेजण पत्रकार मित्रापासून धरून सगळे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी असतील, BDO साहेब असतील, सभापती साहेब असतील, आदरणीय लोहार साहेब असतील, आमचे सिनियर ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे कुरुंदवाडे सर सकाळपासून इथे उपस्थित आहेत. सुरेश अण्णा आहेत, माझे सहकारी सतीश आहेत, बंडू कुलकर्णी, प्रशांत, कालपासून हा प्रशांत सगळे ह्या सगळ्या कामात आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचंच या ठिकाणी याबद्दल आभार मानतो. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे हे वाक्य शेवट लक्षात ठेवा तुम्ही. कारण जोपर्यंत हे पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करत राहू. शेवटी साहेब तुम्ही आणि आम्ही साहेब एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही सगळेजण मदत केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि गावाला एक चांगलं वळण लावण्याच्या दृष्टीनं, गावातल्या सरकारी योजनांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण निश्चितपणाने प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी विनंती करतो. आणि माझं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं असे जाहीर करतो. धन्यवाद. फोटो काढा.